न्यूज। ललित बहाळे अध्यक्ष शेतकरी संघटना शरद जोशी स्थापित। प्रसिद्धीकरिता माध्यमांना अग्रेषित 2016 ते 2055 या कालखंडात भारत जगातील सर्वात जास्त तरुण जनसंख्या असलेला देश राहणार आहे। देशातील 70% लोक 15 ते 65 वयोगटातील असतील। अर्थशास्त्राच्या दृष्टीने लोकसांख्यिकीय लाभांश मिळवण्याची भारताला ही अभूतपूर्व संधी आहे। अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने तुलनेने अधिक संज्ञानात्मक असलेल्या या जनसमुदायाला बौद्धिक संपदा, गुंतवणूक आणि उत्पादक श्रम वापराच्या जितक्या जास्त संधी तितका मोठा लोकसांख्यिकीय लाभांश आपल्याला मिळवता येईल। यासाठी देशातील सर्व नागरिकांनी, संस्थांनी, राज्य सरकारांनी, केंद्र सरकारने सकारात्मक भूमिकेचा अंगीकार केला पाहिजे आणि एकमेकांचा मार्ग सुलभ आणि प्रशस्त करणारा प्रतिसाद दिला पाहिजे। थोडक्यात बौद्धिक संपदेला वाव देऊन कमाईची नवीन साधनं आणि उपलब्ध असलेल्या साधनांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी प्रयोग, अनुसंधान आणि चाचण्या सर्व स्तरावर सुलभ करणे, यातून विकसित झालेल्या साधनांचा वाणिज्यिक विस्तार होण्यासाठी गुंतवणुकीला चालना देणे आणि उत्पादक श्रमतुल्य वाढवणे ही जबाबदारी सर्वांनी आपापल्या परीने पार पाडली पाहिजे। कापसातील एका जनुकीय बदलाने कापसाची आयात करणारा आपला देश कापूस निर्यात करणारे राष्ट्र झाले। टेक्स्टाईल उद्योग देशाचा व्यापार तोटा कमी करण्यास मदत करू लागले। बेरोजगारी कमी होण्यासही काही हातभार लागलाच असेल। शेती क्षेत्रात केवळ उत्पादन वाढीने रोजगाराच्या संधी वाढणार नाहीत, तर या क्षेत्रात उत्पादनात वैविध्यपूर्णता, औषधीय मूल्यवर्धन, इन सिटू प्रक्रिया आणि कन्झ्युमर साईज पॅकेजिंग, वाहतूक अशा वाणिज्यिक उपक्रमांचा समावेश करावा लागेल। ललित बहाळे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहे आणि यांची खास ओळख म्हणजे हे उच्च शिक्षित आहे, सायन्समध्ये हे पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि MSc बायोटेक्नॉलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी। त्यामुळे शेतीचा जो विज्ञानाचा भाग आहे तो त्यांना पूर्ण माहिती आहे। नाही, आपल्याला जर कर्जमाफी आणि कर्जमुक्तीमध्ये फरक जाणून घेतला पाहिजे। कर्जमाफी म्हणजे असलेलं कर्ज आत्तापुरतं रद्द करणे आणि कर्जमुक्ती म्हणजे या व्यवसायात, शेती व्यवसायामध्ये कर्ज फेडण्याची कायमस्वरूपी ताकद येणे। आता ही ताकद का नाही, तर शेतीच्या विरोधातले कायदे जे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ इसेन्शियल कमॉडिटी ॲक्ट, म्हणजे कोणतेही याचे भाव वाढायला गेले तर त्याचे भाव पाडण्याचं तंत्र वापरल्या जातं आणि भाव पाडल्या जातात। त्याच्यामुळे शेतकरी हा कर्ज त्याला फेडता येत नाही। दुसरीकडे तंत्रज्ञानही त्याच्यापर्यंत पोहोचू दिलं जात नाही आणि त्या तंत्रज्ञानामुळे तंत्रज्ञान त्याच्याजवळ येत नाही। संबंध जगभरच्या शेतकऱ्याजवळ चांगलं तंत्रज्ञान असते आणि आपण तंत्रज्ञानामुळेही मागे पडतो। म्हणजे हे सगळं जे काही आहे ते उत्पादनाशी कर्जसुद्धा तुमचं क्रेडिट पॉलिसी कशी आहे, तर तुम्हाला पीक कर्ज मिळणार। आता पीक कर्ज नावाची गोष्ट ही कर्जाच्या व्याख्येमध्येच बसत नाही, ते ॲडव्हान्सिंग आहे। म्हणजे तुम्ही इतका ॲडव्हान्स घ्या, अमुक गोष्ट पेरा आणि आम्हाला ती पुरवा कोण्या पद्धतीने पुरवा, तर APMCमध्ये जाऊन सगळं ते घेऊन जा, तिथं आम्ही ॲग्रिगेट करू, म्हणजे ते सगळं जमा करू। ही जी पद्धत आहे म्हणजे शेती मालाच्या बाजार आणि शेतीमालासंबंधीचं उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक याच्या संबंधीचं तंत्रज्ञान, ह्याच्याशी संबंधित गोष्ट आहे तुमची कर्जमुक्ती। म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञान मिळावं, बाजारपेठ मिळावी, इतर उत्पादकांना म्हणजे औद्योगिक उत्पादनांना जसं बाजारपेठ खुली असते तशी बाजारपेठ आम्हाला खुली नाही, आम्हाला APMCच आहे। त्याच्यामुळे आमच्यावर निर्बंध आहेत आणि या निर्बंधामुळे आम्ही आमचं कर्ज फेडू शकत नाही। तर हे निर्बंध हटले म्हणजे मग आमच्या कर्जाला फेडायला आणि घ्यायला आम्ही कारणीभूत ठरू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.